नमस्कार, आचीवर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. सीटीसीएलनं आज नुकतीच या ठिकाणी नोटीस नंबर 9 जाहीर करण्यात आलेली आहे. सीटीसीएलमार्फत 6 ऑगस्ट 2025 आजच्या डेटला ही नोटीस आलेली आहे. MCCनं जो काही शेड्यूल आहे तो रिवाईज केलेला आहे आणि त्या कारणामुळं महाराष्ट्र स्टेटलासुद्धा त्या ठिकाणी जो शेड्यूल आहे आपला तो त्या ठिकाणी रिवाईज सीटीसीएलमार्फत करण्यात आलेला आहे. हा जर आपण शेड्यूल बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जी काही पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे HML लिस्ट जी आहे ती त्या ठिकाणी आज 6 ऑगस्टला येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर MBBS BDS कोर्स यासाठीचं सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी ऑलरेडी अपलोड करण्यात आलेलं आहे CTCL मार्फत. त्याच्यानंतर ऑनलाईन फिलिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म, आता जी काही तुम्हाला चॉईस फिलिंग आहे, तुमची जी काही कॉलेजची पसंतीक्रम यादी आहे त्याच्यासाठीचे जे काही फॉर्म आहे ते त्या ठिकाणी तुमचे प्रेफरन्स फॉर्म हे तुम्हाला 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट त्या ठिकाणी या दरम्यान भरायचे आहे. आणि डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1 सिलेक्शन लिस्ट MBBS BDS कोर्स ओनली, तर MBBS BDS कोर्ससाठीचं जो काही फर्स्ट सिलेक्शन लिस्ट आहे ती यादी त्या ठिकाणी 13 ऑगस्टला येणार आहे. आणि तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठीची जी काही डेट आहे, प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेण्याची डेट, ज्याही विद्यार्थ्यांना या 13 ऑगस्टला कॉलेज भेटेल या लिस्टमध्ये तुमचं नाव येईल त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी 14 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 5:30 वाजेपर्यंत जायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये एक्सक्लुडिंग 15 आणि 16 ऑगस्ट या ठिकाणी एक्सक्लुडिंग केलेले आहे. त्याच्यानंतर ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो काही शेड्यूल आहे तो त्या ठिकाणी लवकरच डिक्लेअर CTCL मार्फत करण्यात येईल. तर ही रिवाईज शेड्यूल या ठिकाणी आलेलं आहे. MCCनं त्या ठिकाणी शेड्यूल रिवाईज केल्यामुळं महाराष्ट्र स्टेटलासुद्धा रिवाईज शेड्यूल त्या ठिकाणी करावा लागला होता. तरीसुद्धा त्या ठिकाणी MCCचा असा रूल आहे की जोपर्यंत MCCचा फर्स्ट राऊंड म्हणजे 15 ऑल इंडिया कोटाचा पहिला राऊंड जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्याची काही दुसरे कोणतेही स्टेट असू द्या, कोणत्याही स्टेटला आपली सिलेक्शन लिस्ट जी आहे ही त्या ठिकाणी MCCच्या लास्ट डेटच्या अगोदर, जे काही जॉईनिंगची लास्ट डेट आहे MCCसाठीची, तोपर्यंत आपला शेड्यूल त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट जाहीर करता येत नाही. तरीसुद्धा हा अदर स्टेट असेल किंवा महाराष्ट्र स्टेट असेल यांचा धाडसाचा निर्णय म्हणावा लागेल. तर हा शेड्यूल या ठिकाणी तुम्ही बघू शकता. CTCLवर सुद्धा हा अपलोड करण्यात आलेला आहे.